काही लोकांचं मिशन असतं आम्ही 48चे 48 जिंकू, 45+ मिशन. आमचं नाही, आम्ही 35पेक्षा जास्त जिंकू. मग 35पेक्षा जास्तमध्ये मग ते 40 असतात, 45 असतात, पण 35 मात्र पक्क्या. सर 3.5 मुहूर्तांपैकी आजचा एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो आणि अशाच दिवशी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे. विजयाची गुढी महाविकास आघाडी उभारते. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, हे खरं आहे. आणि आजच्या दिवसाला आपल्या कॅलेंडरमध्ये असेल, आपल्या जीवनामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 3.5 शहाणे आज आपल्याला दिसत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 3.5 शहाणे आहेत, त्या 3.5 शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा मुहूर्त निवडला आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक. सांगली किंवा भिवंडी ह्या 2 जागांचा आणि अशाच काही जागांवर वाद होता. आजच्या पत्रकार परिषदेत मला असं वाटतं ज्या अर्थी आम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत आहोत, 3 पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष, त्या अर्थी आमच्या दृष्टीनं कोणताही वाद उरलेला नाही. आणि असं वाटलं तुम्हाला जर काय आहे तर आम्ही एकत्र बसू आणि चर्चा करू. मी कालही सांगितलं की आघाडीमध्ये किंवा गठबंधन याच्यामध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून शेवटपर्यंत चर्चा होत असते आणि ते अपेक्षित आहे. अनेक वर्षे वेगळ्या पद्धतीनं आपण काम करताना एकत्र येतो. प्रत्येक जागेवरती आपले कार्यकर्ते काम करत असतात. सांगलीसुद्धा मी मानतो किंवा भिवंडीसुद्धा मानतो की अनेक पक्षाचे लोक काँग्रेस तिकडे अनेक वर्ष लढत आली स्वातंत्र्यापासून. मी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी मी सहमत आहे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून. त्याचप्रमाणे भिवंडीतील सुद्धा राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिकांशी मी सहमत आहे. त्याचप्रमाणे रामटेक, अमरावती, कोल्हापूर जिथे आमच्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या, तेथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या संदर्भात, जागा सोडण्यासंदर्भात, त्यांच्याशी मी सहमत आहे. हे होत असतं. पण शेवटी आपल्याला या देशात हुकुमशाही विरुद्ध लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. पंतप्रधान काल एक साहेब तुम्ही अर्ध्या शहाण्याच्या 3.5 मुहूर्तांपैकी 3.5 शहाणे म्हणाले, तर हे अर्धा शहाणा नेमका कोण आहे? अर्धा शहाणा नेमका कोण आहे? आज गुढीपाडवा आहे, त्या अर्ध्या शहाण्याची झोप कशाकरता उडवत आहे उद्या सांगेन तुम्हाला मी नक्कीच. पण हे सरकार आणि महाराष्ट्रातले त्यांचे सगळे लोक हे 3.5 शहाणेच आहेत, ते पूर्ण शहाणे नाही आहेत. आणि 3.5 शहाण्यानेच महाराष्ट्राचं राज्य बुडवलं होतं. सर प्रधानमंत्री ने कल चंद्रपूर में कहा कि पंतप्रधानांनी काल नकली सेना म्हणाले, कसं बाळासाहेबांच्या विचारांची सेना एकनाथ शिंदे पुढे घेऊन जातात असंही म्हणाले. बाळासाहेबांच्या विचार हाच प्रधानमंत्री मोदी म्हणजे आज ते प्रधानमंत्री त्या अर्थानं नाही आहेत, तरी ते स्वतःला प्रधानमंत्री लावतात. आचारसंहितेमध्ये कोणीही मुख्यमंत्री नसतो, कोणी प्रधानमंत्री नसतो. निवडणुका जाहीर झाल्यात. प्रधानमंत्री मला असं वाटलं त्यांच्याकडे थोडं तरी शहाणपण असेल. मी जे काही शहाण्यांचा उल्लेख केला महाराष्ट्रात येऊन, जर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.